या स्पर्धेचा आनंद घेत आहात त्यांचं देखील खूप सारं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि देऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊयात आपण पहिल्या सेमीफायनलच्या मॅच कडे। आता इथून लेग स्टेबलच्या मॅचेस संपल्या आणि आता इथून नॉकआउटच्या मॅचेस चालू झाल्यात। इथून विजयी संघ पुढे जाईल, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथपर्यंत असेल। पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला केली जाईल सुरुवात। दोन सलामीचे बॅटर्स दिग्विजय आणि सागर आणि गोलंदाजीवरती कनकिनी। एक चांगली मॅच पाहायला मिळेल, एक चांगलं वातावरण पाहायला मिळते। सुरुवात केली जाते मॅचला, बॉल तयार, पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला, एक धाव तर तिथे बनवली जाते। दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाईल, सक्सेसफुल झाली आहे दुसरी धाव सक्सेसफुल। थोडस रिस्की होती कॉलिंग बघा, ज्या वेळेस तुम्ही खेळपट्टीवरती खेळत असताना त्यावेळेस तुमची दोघांचा तालमेल किती चांगला, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने कॉल देता, येस नो आणि वेट या तीन गोष्टींचा उल्लेख किती चांगल्या पद्धतीने करताना हा तुमचा तालमेल सांगत असतो। आणि सर्वात महत्वाची गोष्ट की एकामेकावरती असलेला विश्वास, कारण की दिलेला कॉल कंप्लीट तुमचा विश्वासच करतो आणि तो विश्वास होता, त्यामुळे ही डबल धाव, ही दुसरी धाव पाहायला मिळाली आणि पहिला चेंडूचा खेळ समाप्त झालाय। धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर, टॉस पराभूत झाल्यानंतर एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पॉवर प्लेच्या षटकात 2। गोलंदाज तयार, दुसरा चेंडू लेग स्टंप वरती ठेवला, यावेळेस पंच वळतील, पंचांचा इशारा येईल की हा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, एका चेंडूचा खेळ समाप्त, धावा फलकावरती 3। लॉफ करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू तितकासा चांगल्या पद्धतीने संपर्क नाही करू शकले आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एक सिंगल धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली गेली। धावा फलकावरती पाहतोय खेळ समाप्त झालाय, 2 चेंडूंचा, धावा फलकावरती 4। दिग्विजयसाठी पारितोषिक आलंय म्हणून तशी गरज साहेब यांच्या माध्यमातून जर 2 6 लावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। इथे पहा चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होताना चेंडू पाहिला, हलकासा आतमध्ये आला चेंडू आणि तिथे मात्र फसवलं गेलं फलंदाजाला। बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण बॅट वरती नाही घेऊ शकले आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली। आतमध्ये चेंडू येतात ते अनेकदा पाहिलं की फलंदाजाला थोडस डिफेन्स करताना स्ट्रगल करताना भाग पडतात। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण पंचांचा इशारा काय येतोय तर हा चेंडू आहे वाहिड, कारण की लेग स्टंपच्या खूप जास्त दूर चेंडू हाताळला गेला आणि म्हणूनच की काय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये। धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 5 या आकड्यावरती। पॉवर प्लेचं षटक पाहतोय आपण, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये प्रोटेक्ट करतायत। गणेश होते तिथे आणि फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती बनवली जाईल, 1 ने वाढेल, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती। सेमीफायनलची मॅच दोन्ही संघांनी खूप सारी मेहनत घेतली, इथपर्यंत पोहोचले, आता खऱ्या अर्थाने त्या मेहनतीला रंग लावण्याचा वेळ आलाय। हा पहा लॉफ्टेड फटका, मिडल नव्हता बॅटच्या, अगदी बॅटच्या खाली स्पर्श झालाय, पण ताकद आणि टायमिंग इतकं होतं की चेंडूला सरळ पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा पहिला मोठा फटका, हा पहिला ब्लास्ट, आला 6 धावा। नक्कीच दिग्विजयच्या बॅटमधनं हा मोठा फटका पाहायला मिळाला आणि अजून एक जर आला तर भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। 6 धावेने धावसंख्या फलकावरती वाढली, नक्कीच उडवलाय आणि बॉल हवेमध्ये हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक कॅच सोडली दिग्विजयची। टर्निंग पॉइंट ठरेल मॅचचा मधला, कारण की दिग्विजय असा फलंदाज आहे जो कुठल्याही क्षणाला मॅचचं चित्र बदलवू शकतो आणि झेल सोडणं क्रिकेट मधली सर्वात मोठी चुकी आहे। काल उल्लेख केला होता, आज सकाळी देखील उल्लेख केला होता की कॅचेस तुम्हाला ऑलवेज मॅच विन करून देऊ शकतात, पण इथे संधी गमावली गेली आणि संधी कोणाला दिली आहे तर दिग्विजयला।
आणि अनेकदा पाहिलंय की जेव्हा जेव्हा फलंदाजाला संधी दिली ना त्याने त्या संधीचं सोनं केलंय. येणारा पुढचा चेंडू दिग्विजय जेव्हा फेस करेल थोडासा इंटरेस्ट असेल की दिग्विजयच्या त्या चेंडूवरती काय करेल, कारण की एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 13 धावा फलकावरती आहेत आणि विकेट देखील वाचवले. 13 धाव्यांची एक चांगली पार्टनरशिप जमवावी लागेल. 5 षटकांची मॅच आहे. मिनिमम 3 षटकं तुम्ही पार्टनरशिप केली. प्रति षटकाच्या पाठीमागे 13-14च्या सरासरी जरी धावा बनवल्या तरी पण तुम्ही एका चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचू शकता. आणि डेप्थ मध्ये जेव्हा बॅटिंग आक्रमक करायची असते तेव्हा तुमचे मिडल ऑर्डरचे पिच हिटर बॅटर्स ते काम करतील. या स्ट्रॅटेजीने याच प्रकारच्या शैलीने परिंता किंग्स मैदानामध्ये खेळेल का? एका षटकाचा खेळ समाप्त होताना आपण धावसंख्या फलकावरती पाहिली आहे 13 या आकड्यावरती. परिंता किंग्सच्या विपक्षामध्ये काशीबाई 11 अशी आपण पहिली सेमीफायनलची मॅच पाहतोय. सेकंड सेमीफायनल तुमच्या भेटीसाठी येईल तेव्हा 2 संघ असतील. एका बाजूने ओम साई तीर्थ आणि त्यांच्या विपक्षामध्ये एमफिट बीस्ट आणि ओम साई तीर्थ अशी मॅच पाहायला मिळेल. दरम्यान जर दिग्विजयने 2 लगातार 6 जोडले तर आदरणीय भानुदास जिगर साहेब आणि भरतदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. भरतदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि भानुदासजी साहेब यांच्या माध्यमातून आहेत 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हवेमध्ये चेंडू होता, फटका फसलाय, झेल टिपली जाईल, फलंदाज होतोय बाद आणि बाद होणारा फलंदाज कोण तर ज्याच्यावरती पारितोषिक होतं दिग्विजयला परतावं लागेल. हॅलो चेक. जर सागर मोठा फटका मारतोय तर आपल्या गावचे गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून गणेशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला जाऊयात माझ्या दिशेने. जर अमितने लगातार 2 6 मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सर्वांना हे पारितोषिक. भरतदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक येतात. चला जाऊयात माझ्या दिशेने. स्ट्रायकर एंड वरती अमितला पाहतोय आपण. ऑफसामच्या बाहेरचा चेंडू होता, फ्लो चांगला, बॅटचा स्विंग चांगला होता. 1 धाव बनवली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग स्ट्रायकर एंडला फेकी थोडीशी लेट झाली. 2 धावा बनवल्या गेल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती पाहतोय. दिग्विजयचा जसा विकेट पाहायला मिळाला, नवीन बॅटर मैदानावरती लिजंड ऑफ उमेलमान आपल्याला पाहायला मिळतोय अमित, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. जर अमितची विकेट काढली गणेश साईने तर जयेश दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे पहा, इथे फसवलंय. चांगला चेंडू होता. अगदी जर बघितलं तर ऑफ स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न केला. 4थ्या-5व्या स्टंपवरती चेंडू होता आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पण अर्ली खेळले आणि त्यामुळे टायमिंग नाही करता आले चेंडूला. चेंडूची लेंथ जी होती ती ओळखता नाही आली आणि म्हणूनच की काय डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहतीये 15 या आकड्यावरती. लॉफ्टेड फटका मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करेल. हीच खरी आम्हीची ताकद आहे, हीच खरी आम्हीची नजाकत आहे आणि त्याचा वापर करताना हा षटकार पहा. Thank you.
षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 21 21 आकड्यावरती जबरदस्त बॅटिंग. पुन्हा उडवलाय, शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न आहे यावेळेस स्क्वेअर लेगला. अजून एक धमाका येतोय, अजून एक ब्लास्ट येतोय. हा देखील बॅक टू बॅक दुसरा 6. वा वा वा, काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. अमितच्या माध्यमातून म्हटलं होतं ना की हा लेजंड खेळाडू आहे, याच्याकडे अनुभव आहे आणि विश्वातील सर्वात मोठा गुरु अनुभव असतो. आणि तुमच्याकडे परिंता किंग्सकडे अमित सारखा फलंदाज हा सर्वात मोठा प्लस पॉइंट. आणि अमितने संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅच मध्ये 38 धावांची पारी. आणि म्हणतात ना की तुम्हाला पहिल्या मॅच पासून अशा प्रकारचा जर कॉन्फिडन्स आला, पिचवरती तुम्ही जर सेट असाल, तर मग समोरच्या गोलंदाजाला थेट पाठवू शकता आणि ते थेट पाठवलं जात आहे. गणेश साईच्या विपक्षात हल्ले चढवले गेले आणि धावसंख्या फळकावरती टोटल जोडला 27. अजून एक जर 6 आला, पुन्हा एकदा लोवा फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे प्रोटेक्ट करण्यासाठी. एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली गेली 28-28 आकड्यावरती. जर लगातार 3 6 जोडले गेले तर आदरणीय बाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. धावा फळकावरती आहे 28-28. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर झाली आहे, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि षटक क्रमांक 30 जे 50-50 ओव्हर मॅजिकल ओव्हर सुरुवात केली जाईल. पहिल्या षटकामध्ये बघा किती धावा आल्यात, 13 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 15. एक विकेट गमावला गेलाय. धावा फळकावरती टोटल 28 आहेत. षटक क्रमांक 30 जिथे संतोष पंडितला आणलं गेलं गोलंदाजीवरती मॅजिकल ओव्हर हाताळण्यासाठी. मागच्या षटकात 15 धावा आलेल्या. जर मागचं षटक मॅजिकल ओव्हरचं असतं तर कदाचित 7 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या, पण आता 14 धाव्यांचं टार्गेट कंप्लीट केलं जाईल का? लगातार 2 विकेट काढले तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय मिड विकेट बाउंड्री कडे. क्षेत्ररक्षक अग्रेसिव्हली पुढे आले आणि तदनंतर चेंडूला नाही अडवू शकत. पहिला चेंडूवरती अमितच्या बॅटमधनं चौकार पाहतोय. आलाय चौकार, 4 धावा. अमित पाटील इज ऑन फायर. जयस्वाल जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडूंना फेस करताना 25 धावा त्याने बनवलात वैयक्तिक. वाह वाह, का बॅटिंग चालू है. दुनिया झुकती है, बस अमित जयस्वाल की तरह झुकाने वाला चाहिए. आणि हे पहा, अफलातून बॅटिंग. गिअर चेंज केले स्वतःचे पूर्णपणे आपला नॅचरल खेळ मैदानामध्ये जे अटॅक वाला तो दाखवतोय. पण आता परिस्थिती बदलावी लागेल. काशीबाई 11 संघाला अन्यथा मॅचचं समीकरण दुसऱ्या बाजूला जाईल. पुन्हा उडवलाय, हा देखील पाठवलाय. ये देखो, यू जमी पर बैठकर कि वो आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड़ान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. आणि या मॅच मध्ये ही तुफानी पारी अमित जयस्वाल. एकच वादळ घुमघुमतय सध्याच्या घडीला अमित जयस्वालच्या नावाने. द लिजंड ऑफ उमलमान. का नाव दिलं?
का ओळखलं जातं? ही काची उत्तर आहे माझ्या इतिहासात नाही तर माझ्या आता प्रेझेंट मध्ये आहेत. आणि हा अमित जयस्वाल इथे आग उकळतोय. पुन्हा उडवला गेलाय. हा देखील गॅप मध्ये बॉन्ड लाइन क्लियर करेल. तूफानी पारी. आपने आगाज किया है इस तूफान को, आपने चैलेंज दिया है इस तूफान को. अब रोकने का धमक है क्या आपके अंदर? लगातार 3 6, लगातार 3 षटकार आले आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. वैभव दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपये हे 3 6 साठी. अपसमच्या बाहेर चेंडू आलाय. पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. हे षटक मॅजिकल ओव्हर आहे पण इथे मॅजिक कोणाची झाली तर अमित जयस्वालची. अमित जयस्वाल 9 चेंडू 37 धावा. टोटल धावसंख्या फलकावरती 50 51. सांघिक अर्धशतक कंप्लीट झाला. लॉफ करण्याचा प्रयत्न होत आहे. एक धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. दुसरी धाव बनवली आहे आणि एकदा जोरदार टाळ्या अमित जयस्वाल साठी. या स्पर्धेमध्ये टॉप वरती आता सध्या वैयक्तिक 100 धावा त्याने कुठून काढल्या गेल्या स्पर्धेमध्ये. वा वा अमित जयस्वाल वा. ग्रेट नॉक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा फुलटॉस फुलटॉस फुलटोल पण अडवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेतले गेले. चालला होता चेंडू ऑलमोस्ट सीमारेषेच्या बाहेर पण तदनंतर तोंडातून निवाला खिचून घेणं खास ते पाहायला मिळालं आणि चेंडूला अडवलं. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जोडली जाईल. एकने वाढेल. जोडली 54-54 आकड्यावरती. अमित जयस्वालने ऍडव्होकेट जे भरत दादांच्या माध्यमातून जे लगातार 2 6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं ते अमितच्या बॅटमधनं लगातार 2दा झालंय. सो 500,000 रुपीज झाल्यात. 26 धावा आल्या या षटकामध्ये आणि 26+13 टोटल या षटकामध्ये धावा आल्या 39 आणि टोटल धावसंख्या 67. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा. 67 सांगितलं ना. चेतन आलेत. 67 धावा आहेत. चेतन आलेत आणि चेतनने जर हॅट्रिक घेतली तर कट्टा बॉयज यांच्याकडनं 67 धावा 67 रन ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेल्यात. लगातार 2 विकेट जर घेतले भरतदादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इकडेही पारितोषिक तिकडेही पारितोषिक. फक्त तुम्ही एक चांगला खेळ दाखवा हेच उद्देश आहे आमच्या भरतदादांचं आणि तेच पाहायला मिळतं मैदानावरती. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित. अमित जयस्वाल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता मिस का क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल टिपली जाईल. चांगली पारी समाप्त झाली. अमित जयस्वालला माघारी परतावं लागेल. लगाम लागली बॅटला आणि आता एक चांगला नॉक देऊन मैदानाच्या बाहेर परततील. एकदा जोरदार टाळ्या अमित साठी. 100+ धावा त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्या. एक चांगला नॉक त्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग. 12 चेंडू मध्ये 40 धावांची ती पारी साकारली आणि आता मैदानाच्या बाहेर परततात. योगदान दिलं 40 धाव्यांचं. टोटल धावसंख्या फलकावरती आहेत
67. चेतन आहे गोलंदाजीवरती. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चेतनने विकेट मिळवला. ज्या फ्लो मध्ये बॅटिंग चालली होती ना, तो फ्लो तोडण्याचं काम चेतनने केला होता. आणि अशा प्रकारची गोलंदाजी करायला लागेलच तुम्हाला, कारण की बघा तुमच्याकडे आता सेमीफायनल पर्यंत पोहोचले. सो तुम्हाला जितकं तुम्ही लीग स्टेबल मध्ये केलं त्यापेक्षा अधिक चांगलं करावं लागेल. तुमचा खेळ चांगला सुधारावा लागेल आणि तेच काम चेतनने यावेळेस केलं. मागच्या 3 षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजावरती अटॅक केला, पण चेतन आले आणि काम केलं त्यांनी त्यांचं. अपसमच्या बाहेरचा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी सरळ रेषेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे अडवतील आणि फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 69 धावा फलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 69 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पाठवरती नाही चेंडूला घेऊ शकले आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत टॉप स्कोर 86 धावांचा राहिला. 86 धावा जोडल्या होत्या. तो इथून आता मोडीत काढला जाईल का? कारण की त्या टॉप स्कोर कडे सध्या वाटचाल करताना आपण पाहतोय परिंता किंग्स संघाला. बाहेर चेंडू हाताळला गेला. ऑप्शनच्या पंचांचा इशारा येतोय, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जोडला गेला. थोडं 70 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 39 आल्या आणि चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा अक्रॉस ही हँड, आडव्या पट्ट्याचा फटका, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. आणखी एक चौकार. प्रत्येक चेंडू बॅटमधनं षटकार चौकार असाच पाहायला मिळतोय सध्या तरी. पण चेतनच्या विपक्षामध्ये हा पहिला हल्ला होता ज्यामध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या आणि धावा फलकावरती 74-74. गोलंदाज तयार होत. 74-74 धावा. इथे पहा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केले. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर केली जाईल का? लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि विकेट क्रमांक 3 फलंदाजीतून बाद होतोय. माघारी परततोय तो म्हणजेच विशाल. झाला पाहिजे, सरदाराला नावाला पाहिजे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, नवसुरी चकड्यामध्ये, नवसुरी चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, नवसुरी चकड्यामध्ये, नवसुरी चकड्यामध्ये. चौथ्या षटकात होती त्याने, पण लॉंगऑफचं क्षेत्ररक्षक याआधी त्या क्षेत्ररक्षकाने एक झेल टिपली देखील होती, पण यावेळेस थोडं लाईटली घेतली गेली झेल. जर बघितलं तर कर्णधार स्वतः होते तिथे, पण आणि 2 धावेच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिला पूर्वार्ध आपण पाहतो आणि परिंदा किंग्स संघाने धावा फलकावरती बनवलात. 76 धावा.
तिसऱ्या होत्या संतोषच्या विपक्षामध्ये 26 धावा जोडलेल्या. बॅटिंग चांगली झाली त्याच्या विपक्षामध्ये, पण तरी देखील विश्वास ठेवला गेला त्या गोलंदाजाला पुन्हा गेला. कारण की पाहिला गेला तर ऑप्शन्स खूप होते. गणेश साई देखील येऊ शकत होते, कनक देखील येऊ शकत होते, पण लीड वाला गोलंदाजा. बघा अनेकदा असं होतं की एखाद्या षटकामध्ये तुमच्या विपक्षामध्ये धावा येऊ शकतात, पण तुमचा कर्णधार तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने बॅक करतोय किंवा तुमच्यावरती विश्वास ठेवून किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा आणतो ना, हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की एखाद्या षटकामध्ये तुमच्या विपक्षात अटॅक होऊ शकतं, पण जेव्हा आणलं गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू देखील मी म्हणेन की चांगल्या लेंथवरती ठेवलाय. दुसरा चेंडू देखील चांगला होता, जिथे रनआउटच्या माध्यमातून एक विकेट देखील मिळाला गेला. टोटल धावा फलकावरती 78 78 आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. गोलंदाजीचे ऑप्शन खूप सारे आहेत. निपुण देखील गोलंदाजी करू शकतो. एक चांगला गोलंदाज तो देखील आहे, पण संतोषवरती दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थकी ठरेल का? शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती 78 78 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव बनवली गेली खेळताना. दुसऱ्या धावेची कॉलिंग तर होती, पण नाही बनवू शकत कारण की वेगाने फेकी झाली. फेकी खूप चांगल्या पद्धतीने होती. चेंडूला अडवण्याची रिॲक्शन आणि तदनंतर फेकण्याची, चेंडूला अडवण्याची ऍक्शन आणि त्यावरची रिॲक्शन फेकण्याची खूप चांगली. हा तालमेल चांगला होता आणि मग तिथे एकच धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 79 धावा फळकावरती बनवल्या गेल्या. विकेट गमावले 4, पण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने फक्त धावा वेगाने कशा वाढवल्या जातील याकडेच फोकस केलं होतं. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न केला. अगदी उंचीवरती आहे, उंची खूप आहे, लांबी नाही, सरळ हातामध्ये विसावेल. अजून एक विकेट मिळतोय. बारीक बारीक पाणी पड हे माझे कटकळे तुला बारीक बारीक पाणी पड हे माझे कटकळे. थँक्यू दिजे. चला जाऊयात मॅच कडे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 79 या आकड्यावरती. भावेश जोशी आलेत मैदानावरती. भावेशने जर चेतन आलेत नवीन बॅटर आणि भावेश जर स्ट्राईकला आले आणि त्याने जर मोठा फटका खेळला षटकार तर त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे आणि चौकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कोणाकडनं? साहिल पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. 80 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. बघावं लागेल मोठा फटका येईल का शेवटच्या अंतिम चेंडूवरती. हा पहा क्रॉस यार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अडवलं चेंडूला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इथे बनवल्या गेल्या. तिसऱ्या धावेची कॉलिंग आहे का? 2च धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या. फर्स्ट सेमीफायनलच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये परिंदा किंग्स संघाने बॅटिंग करताना टोटल 82 धावा. विजय मिळवण्यासाठी 83 धावांचं आव्हान दिलं जाईल. आता म्हणेन की उमेलमान प्रीमियर लीग 2024 ची पहिली सेमीफायनल जी रंगतदार एक्सपेक्ट करत होतो ना, तशीच जशाच तसं उत्तर तुम्हाला उत्तरार्धामध्ये देखील मिळेल, सेकंड इनिंग मध्ये देखील मिळेल. त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल, पण त्याआधी जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे सेकंड सेमीफायनलचा आपण करत आहोत टॉस. 2 संघ आहेत. एका बाजूला ओमसाई तीर्थ आणि त्याच्या विपक्षामध्ये एमफिट बीस्ट. तर नक्कीच धन्यवाद डीजे. आपण पाहतात खऱ्या अर्थानं उमेलमान प्रीमियर लीग 2024 जे पर्व आपण म्हणतो अंतिम टप्प्यामध्ये अंतिम क्षणामध्ये पोहोचलंय, ज्याला म्हणतात की फायनल. आणि त्या फायनल करता दोन्ही कॅप्टन्स चला आणि मुख्य मंचावरती आमच्या सोबत नक्कीच नरेश
मानसी आदरणीय नरेश कृष्णा पाटील यांच्या समवेत आपण पुढच्या टॉस बॉक्स मध्ये तिथे टॉस बॉक्स नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही कॅप्टन्स नेक्स्ट सेमीफायनल. आणि नक्कीच मनीष आपण पाहतोय कारण या टुर्नामेंट मध्ये सर्व काही पाहतोय आणि आपण अनेक टुर्नामेंट करतोय, मात्र जो महिला वर्ग आहे तो मात्र आपण आजपर्यंत कधी पाहिला नव्हता आपल्या ज्या भिवंडी आणि वाडा टेनिस बॉल मध्ये. त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता की बघा ही स्पर्धा गावचा उत्सव आहे आणि त्या गावच्या उत्सवाला सहभागी होण्यासाठी सगळ्या महिला वर्ग देखील आणि त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल की इथपर्यंत कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती राहिली आहे. आज देखील त्यांची उपस्थिती आणि महत्वाची उपस्थिती आहे. सहभागी होतात, त्या देखील स्पर्धेला एन्जॉय करतात, आपापल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी इथे पोहोचतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांच्यासाठी देखील एक चांगली कन्सेप्ट आणली गेली साई साई ग्रुपच्या माध्यमातून की जे ड्रॉ टाकण्यात येत आहेत त्या थोड्या वेळामध्ये देखील त्याचा रिझल्ट कळेल की पैठणीचं मानकरी कोणती महिला राहणार आहे. तर नक्कीच मनीष आपण पाहतोय आणि उमेदमान प्रीमियर लीग मध्ये दोन्ही कॅप्टन्स यंग स्टार एका साईडनं मी पाहतोय समीरला आणि त्यांच्या विषयात कॅप्टन्स नेम्स मयूर पाटील आणि त्यासोबत आमचे मान्यवर आपण पाहतोय नरेश दादा आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते मात्र यावेळी टॉच मध्ये यावेळी हेड अँड टेल आपण पाहतोय गावडे सर यांच्या मात्र शुभ हस्ते यावेळी नाणेफेक केली जाईल आणि जी मात्र नाणेफेक विन होईल ती मात्र मॅच टीम मध्ये जी तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ऍज अ कॉल ऍज अ टेल आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम इनफिट जी मात्र 2 दिवसामध्ये जे काम केलंय त्यामध्ये नक्कीच समीर मी तुझ्याकडे नक्कीच पोहोचेन. नाणेफेक जिंकली आहे आणि आता मात्र निर्णय का असेल कारण सेमीफायनल आहे. आधी काय केलं याला महत्व नाहीये, आता करायचं आहे. चेसिंग थोडी सोपी वाटते, हवा पण खूप आहे म्हणून आम्ही बॉलिंग पहिला. नाही मैदानात मी म्हटलं ना की तिसरं वर्ष करतोय कारण इथनं 2 वाजल्यानंतर मात्र ना हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पण तुझा निर्णय परफेक्ट आहे. पहिल्यांदा मात्र फील्ड घेतोय आणि फील्ड घेताना मात्र किती धावांपर्यंत रोखशील कारण समोरची टीम आहे या ठिकाणी म्हणजे धीरज का बिग बॅटर आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या टीमला आम्ही कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू कारण धीरज आहे, धीरजची आम्ही काय पण करू, आम्हाला पटकन विकेट घ्यायची आहे त्यांची. आणि त्या पटकन तू बोललास ना एवढ्यात की पटकन विकेट घ्यायची आहे, मग पहिला गोलंदाज कोण असेल? तो मेंटेन पॉवर प्ले करते ज्याच्यामध्ये फक्त 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू फक्त 3 खेळाडू बाहेर असतील. तो पहिला गोलंदाज तुझ्याकडे कोण असेल? आमचे 3 गोलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यातून आमचा एक जेपी काका आणि प्रशांत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेबद्दल आणि साई साई ग्रुप बद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूप छान आहे, आम्हाला आवडते या स्पर्धा खेळायला आणि यंगस्टर आम्ही आमच्यासारख्या यंगस्टरला खेळण्याचा प्लॅटफॉर्म मिळतो म्हणून चांगलं वाटते. दरवर्षी अजून हा साई साईनी आपला UPL केली पाहिजे. तर नक्कीच दरवर्षी त्याने त्याचा म्हणणं आहे की दरवर्षी टुर्नामेंट झालीच पाहिजे कारण ज्याला मिळत नाही संधी तो मात्र शोधतोच संधी आणि त्याकरता बेस्ट ऑफ तुला देखील तुझ्या टीमला देखील कारण विन द टॉच अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट विन द मॅच. आणि नक्कीच मान्यवर आपण समोर पद्धतीने चालेल तरी नक्कीच आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण साई तीर्थ नक्कीच नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती, फिल्डिंग घेतली असती. आता मात्र ही मॅच कारण काल काय केलंय मी म्हणतो ना की भूतकाळ आणि भविष्याला वर्तमानाला महत्व द्या. आता मात्र सेमीफायनल आहे कारण तुम्ही मॅच किती जिंकला त्याला महत्व नाहीये आणि समोरच्या फील्डला मात्र विचार केला तर नाणेफेक जिंकली आहे. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल कारण हवा देखील तेवढी माफक आहे. 70 ते 80 पर्यंत ट्राय करू. 70 ते 80 पर्यंत ट्राय कराल. मात्र बिग बॅटर तुमच्याकडे कोण असेल ज्याच्यावरती तुम्हाला म्हणजे 80% जबाबदारी आणि तुमच्यात विश्वास असेल? स्वतः मी, धीरज, गोरड आणि जयेश. तर नक्कीच धीरज तुम्ही सुद्धा देखील बेस्ट ऑफ वेळ कमी आहे तर नक्कीच आपण बोलूया थर्ड टू कम टू बॅक्स. त्या ठिकाणी आमचे साथी कॉमेंटर मनीष पाटील नक्कीच जॉईन होतील. धन्यवाद. चला जाऊयात या मॅचच्या उत्तरार्धाकडे. चालू असलेली मॅच मजेदार मॅच पाहायला मिळाली. सगळं काही पाहिलं, विकेट जाताना पाहिले होते, एक तुफान मध्यांतरी आला होता तो म्हणजेच अमित जयस्वाल नावाचं ते तुफान देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने मोठे फटकेबाजी पाहण्यासाठी इथे प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते ना ते मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रथमतः बॅटिंग केली परिंता किंग्सने आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या 82 आणि 83 धावांचं आव्हान दिलंय. आणि काशीबाई 11 संघाचे 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये. स्ट्रायकर एंड वरती गणेश साई आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती संतोष आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं सागर, चर्चेतला गोलंदाज. पहिला बॉल हलक्या गतीने खेळून काढला गेलाय
एक सिंगल धाव बनवली जाईल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. बघा या मॅचच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला 83 धावा जर बनवायच्या आहेत, मी म्हणेन की ओव्हरऑल तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 12-13च्या ॲव्हरेजने धावा बनवाव्या लागतील. पण षटक क्रमांक 3 महत्वाचं आहे. या तिसऱ्या षटकामध्ये 20+ धावा आला ना तर तो बेनिफिट मिळेल, जो मॅजिकल ओव्हर्स आहे त्या मॅजिकचा बेनिफिट मिळेल. मग या 83 धावांचं टार्गेट कंप्लीट होऊ शकतं. सो सगळं इक्वेशन आहे ना तिसऱ्या षटकावरती डिपेंड राहू शकेल. सो इम्पॉर्टंट मॅच मध्ये तिसरं षटक कशा प्रकारे फेस करेल काशीबाई 11 हे पाहणं गरजेचं आहे. पण त्याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. पुढचा बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. सागरने जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दीपेशजी कदम यांच्या माध्यमातून. दीप्तेशजी कदम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती एक. तिसरा चेंडू आडवा पट्टाने खेळण्याचा प्रयत्न केला, मिडविकेटचं क्षेत्ररक्षक पोहोचले, फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. सने पाटील आणि नसीम यांच्या माध्यमातून गणेश आणि संतोष साठी पारितोषिक आले. लगातार 3 6 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चौथा बॉल उडवलाय, सागरच्या विपक्षात हल्ला, जशास तसं उत्तर, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. लगातार 3 6 जोडले तर आदरणीय हितेशजी कदम साहेब यांच्या माध्यमातून देखील 1001 रुपयाचं कॅश प्राइज. सने पाटील, नसीम खान आणि हितेशजी कदम यांच्या माध्यमातून पारितोषिक. पुन्हा एकदा पायावरती हाताळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला हलक्या गतीने चेंडूला खेळून काढलं गेलं आणि एक सिंगल धाव तिकडे बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी चालू आहे, त्याच दरम्यान बॅटिंग देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने चालू आहे. उत्तर द्यावं लागेल जशास तसं. इट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और बल्ले का जवाब आता तुम्हाला बल्ल्यानेच जायचा. बॅटचं उत्तर बॅटनेच द्यावं लागेल. हा बघा आतमध्ये चेंडू आला, थोडासा इंटरेस्ट दाखवला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून, पण पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या? 83चा रनचेस पाहतो आणि 83 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये काशीबाई 11 संघाने धावा बनवल्या गेल्यात. सागरच्या विपक्षामध्ये 10. एक 6 पाहिला होता, 3 सिंगल आल्या आणि 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये एक 22च्या स्वरूपामध्ये देखील धावा आली आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 10 आहेत. जाऊयात आमच्या डिक चौकीकडे, ऐकूयात एक मधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊयात मॅचकडे. भक्त तुझे गारान ऐक तुझ्या पालखीला पालखीला विकुल्यानं पहिला तुझे पालखीला विकुल्यानं पहिला मान. धन्यवाद डीजे. तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहे 10. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन नवीन गोलंदाजी माठवरती पाहतोय. परिंता किंग संघाकडनं पहिला वार त्यांना बॅटिंग वरती दिला गेला, आता गोलंदाजीवरती आहेत. फ्लॅटेड डिलिव्हरी होती, चेंडूला नाही घेऊ शकले बॅटवरती. एक धाव बनवली आहे लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 11 या आकड्यावरती. बघा नवीनची गोलंदाजी थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. फलंदाजांना तो चॅलेंज देतोय, थोडासा ललचावतोय मोठे फटके मारण्यासाठी, पण तिथेच त्याची जी लेंथ लाईन आहे किंवा त्याने जे टप्पे पकडून ठेवलेत ना ते खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि आतापर्यंत नवीन म्हणून सक्सेसफुल राहिला. बघा नवीनच्या विपक्षात मोठे फटके आलेत,
पण तरी देखील त्याचा कमबॅक किंवा गोलंदाजी चांगली राहिली होती. जरी मॅच जिंकवली गणेश साईने तर सनय पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइस 3000 रुपयाचं देण्यात येणार आहे. आणि मॅच देखील इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. गणेश साईचा रोल मोठा आहे. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी. हे पहा ललचावतोय मोठे फटके मारण्यासाठी, पण पंचांचा इशारा काय येतोय तर हा चेंडू आहे वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव देईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. बारा धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू हा पहा स्लॉट मध्ये होता आणि प्लॉट मध्ये पाठवलाय गणेश साई. हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने दो, आखिरी दम तक हम लड़ेंगे और लड़ते ही रहेंगे सांगताना हा मोठा फटका. आणि एकदा जोरदार टाळ्या गणेश साईसाठी देखील, कारण की या खेळाडूच्या देखील या स्पर्धेमध्ये टोटल 100 धावा कंप्लीट झालात. जशास तसं उत्तर. एका बाजूने अमित जयस्वाल, दुसऱ्या बाजूने गणेश साई. वाह. गोलंदाज तयार होतोय. पुढचा चेंडू यावेळेस बघावं लागेल. एक नवीन पारितोषिक आलंय, जे बाहेरून पारितोषिक आलंय. भिवंडी टेनिस क्रिकेट असू द्या, वाडा टेनिस क्रिकेट असू द्या, वसईमध्ये ज्याचं नाव खूप चर्चेत राहिलं, अनेक वर्षांपासून दबदबा राहिला, अशोक जाधव गणेशपूर यांच्याकडनं. जर गणेश साईने मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. मछली फस गई जाल में. विकेट मिळेल गणेश साईचा. परतावं लागेल. पोरी तू सपनात येना आपले तुझे जाग्यावर भेटणार. पोरी तू सपनात येना आपले तुझे जाग्यावर भेटणार. पोटी आलो पोरी तुझा गाणं गाणार. आलो मी केला तिला नजर मला भेटले आलो मी केला तिला. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आदरणीय अमित जिगरस साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे उमेलमान प्रीमियर लीग 2024 मध्ये. बघा गणेश सर, आपण याच गोष्टीची चर्चा केली होती की हा असा गोलंदाज आहे ना नवीन, जो फलंदाजाला ललचावतोय मोठे फटके मारण्यासाठी. मागच्या चेंडूवरती मोठा फटका पाहिला होता कारण की टप्पा प्रॉपर नव्हता, स्लॉटमध्ये चेंडू आला. पण यावेळेस प्रॉपर चेंडू होता, लेंथ लाईन चांगली ठेवली होती. आणि याच गोष्टीची चर्चा केली होती मी की नवीनच्या विपक्षामध्ये तुम्ही मोठे फटके येताना पाहिलेत, पण नवीन फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी ललचावतोय आणि तिथेच विकेट मिळवतोय. ती त्याची खरी स्ट्रेंथ आहे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फळकावरती आहेत 18 आणि गोलंदाज नवीन पुन्हा एकदा होतो तयार. पुन्हा एकदा इथे पुढे गेले, बॅट वरती घेतला, पाठवला सरळ 6 धाब्यांकरिता षटकार. फूलों सा चेहरा तेरा चलती मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है. खूप सारे चढ उतार पाहिले आपण. षटकार आलेत, विकेट मिळाले. कधी मॅच इकडे झुकतीये तर कधी तिकडे झुकताना पाहायला मिळते. इथे देखील उडवलाय, इथे देखील पाठवलाय. लगातार बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणखी एक 6. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. फूलों सा. धावा फळकावरती आहे टोटल 30. 18 53. षटक क्रमांक 3. म्हटलं होतं ना की मॅच टर्न होईल 3ऱ्या षटकामध्ये. आणि हे पहा मॅजिकल ओव्हरचा इशारा पंचांचा. 50-50 ओव्हर आता इथून लँड केली जाईल
आणि इथे आता मॅचचं चित्र देखील कुठे बदलेल ते पाहायला मिळेल. कुठे झुकेल मॅच. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे का. चला पाणी पोचवा. छोटस ब्रेक देखील आपण घेत आहोत. ड्रिंक ब्रेक आणि स्ट्रॅटेजीज टायमिंग देखील आहे. काय करावं लागेल, कशा प्रकारे इथून पुढे जायचंय. मॅजिकल ओव्हर मध्ये मिनिमम 20 धावा आल्या, 20-21 धावा आल्या तर बेनिफिट मिळेल. कारण की ज्यावेळेस पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या मॅजिकल ओव्हर्स मध्ये धावा आल्या होत्या 26 आणि प्लस 13 धावा ऍड केलेल्या. इथे देखील 22-23 धावा आल्या तर धावा ऍड केल्या जातील. 20+ जर धावा आल्या तर 10 धावा ऍड होतील. म्हणजे त्या 20 आणि या 30 धावा होतील. आणि जिथे 18-53 इक्वेशन आहे, जर 30 धावा आल्या तर ते 12-23 मग मॅच जवळ वाटेल. वा वा, कॅल्क्युलेशन खूप चांगले आहेत. पण ते एक्झिक्यूट होतील का. ते पार करताना खेळ चांगला होईल का. आणि झालं तर कोणाचं. या चेंडूवरती किती धावा आहेत. टोटल 2 धावा आहेत आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे. जाऊन पोहोचली गेली 32-32. मॅजिकल ओव्हर आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि मॅजिकल ओव्हर मध्ये पहिला चेंडूवरती 2 धावा आल्यात. जे काम अमित जयस्वालने केलं होतं मैदानामध्ये ते काम आता इथे करायचे संतोष आणि सागरला. पहिला चेंडूवरती धावा आल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडली गेली 32. नक्कीच संतोषने जर बघितलं गेलं तर 26 धावा खर्च केल्या होत्या, पण त्याला आता वसूल करायचं, उत्तर त्याला द्यायचं. संतोषलाच पाहतोय आपण बॅटिंग वरती. पुढचा बॉल ललचावलं होतं थोडस, पण बॅट वरती नाही घेऊ शकले. एक धाव तर तिकडे बनवली गेली. पंचांचा इशारा येतोय. बॅटची कडा होती आणि मग ती एक धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली देखील आणि जाऊन पोहोचली गेली 33-33 या आकड्यावरती. विसरून चालणार नाही. 83चं टार्गेट आहे. थांबून जमणार नाही. धावा बनवावे लागेल कारण की शर्यत अजून संपलेली नाही. कारण की मी अजून जिंकलेलो सुद्धा नाही. हीच मनामध्ये भावना ठेवून खेळायचं. रिझल्ट काय होईल ते पुढची गोष्ट आहे, पण इथून हार मानणं ही चुकीची देखील गोष्ट आहे. लढणं हा एक बेस्ट पर्याय. कदाचित अंतिम क्षणामध्ये रिझल्ट तुमच्या पक्षामध्ये देखील असू शकतो. दोन चेंडूमध्ये 3 धावा तर आल्यात. चेंडू क्रमांक 3 विशाल तयार. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. विशाल मारून देत नाहीयेत मोठे फटके. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाईल. फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्या देखील. धावा फळकावरती आपण पाहतोय 35 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. मॅजिकल ओव्हर आणि या मॅजिकल ओव्हर मध्ये किती धावा आल्यात आतापर्यंत 5. सो 3 मध्ये मिनिमम 9 तरी बनवायच्या तुम्हाला, अन्यथा मग तुम्ही मायनस मध्ये जाल. मग आणखी प्रेशर वाढेल. मग सरासरी, इक्वेशन, रन रेट या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि मॅच देखील दूर राहू शकते. मग जसजशी मॅच पुढे चालली आपण एक गोष्ट अनुभवली आहे की पारितोषिक देखील वाढत चालल्यात. कदाचित मेगा फायनल पर्यंत मग पारितोषिकांचा भरमाड इथे उभा राहील. ही उमेलमान प्रीमियर लीग आहे. जे काही दुसऱ्या ठिकाणी नाही होत ते या प्रीमियर लीगला होताना तुम्ही नक्कीच पाहाल. लॉफ करण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुल. येस, इट इज सक्सेसफुल. 2 रन्स. 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती 37. या षटकामध्ये आल्या टोटल 7 धावा. 2 मध्ये बनवायच्या 7 अजून. 14चं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी 2 मध्ये 7. एक मोठा फटका, एक सिंगल. या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर पुढच्या चेंडूवरती रिस्क घेऊन तुम्ही दुसरा मोठा फटक्याचा विचार करू शकता. नाही केला तर एक सिंगल, 7 धावा तर एक्स्ट्रा मिळतीलच. पण या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या बोनसच्या धावा आहेत ना, त्या
गरजेच्या आहेत, ज्या महत्वाच्या आहेत, ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं ना की ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की रामायणामध्ये संजीवनी बुटीने जीवनदान देण्याचं काम केलेलं ना, त्याच प्रकारे मी म्हणेन की या 6-7 देवा एक्स्ट्रा आहेत ना, या जीवन बुटीचं काम करतील, अमृताचं काम करतील. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, एक धाव बनवली. धावा फळकावरती किती? 38. आणि या षटकामध्ये टोटल 8. एक चेंडू 6. मानवने जर झेल पकडली मैदानामध्ये, मंगेश मामा आणि दर्शित मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज, टोटल 2000 रुपये मिळतील एक कॅच पकडल्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. विशालने चांगली गोलंदाजी केली, कंट्रोल मध्ये गोलंदाजी केली. कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासावरती गोलंदाजी केली आणि युवा गोलंदाज आहे आणि या प्रेशरला झेलताना पहा चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, अब कहानी में ट्विस्ट, अब कहानी में ट्विस्ट है. कारण की हा आलाय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावा राहिला फळकावरती या षटकामध्ये टोटल 8. त्यामुळे आता मायनस पाहायला मिळेल, मायनस केल्या जातील 4. सो धावा फळकावरती आहेत 38 आणि तिथून -4 केल्यावरती होतील 34. 12 मध्ये कळवा किती पाहिजेत? 12-49. सरासरी इक्वेशन कडे थोडस लक्ष देऊयात. 24.50 ची सरासरी. 12 चेंडू, विजयासाठी धाव्यांची गरज आहे 49. धावा फळकावरती आहेत 34. जाऊयात डिजॉकी कडे, पुन्हा येऊयात मॅच कडे. व्यासपीठावरती एक गोड व्यक्तिमत्व, एक आदरणीय व्यक्तिमत्व, आदरणीय अमितजी घरत साहेब हे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा या व्यासपीठावरनं शुभ सन्मान करत आहोत. आपण पाहू शकाल अमितजी घरत साहेबांचा इथे या स्पर्धेला आपल्याला त्यांची भेट पाहायला मिळाली आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. हे उमेदकरांच्या पाठीमागचं प्रेम आहे, हे क्रिकेटच्या पाठीमागचं प्रेम आहे. त्यामुळे आपण पाहिलं अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी पोहोचले इथपर्यंत. आणि क्रिकेटचं प्रेम इतकं वेळं असतं ना की माणूस आपल्या जीवनामध्ये किती भागदौडीमध्ये असू द्या, क्रिकेटचं प्रेम तुम्हाला मैदानापर्यंत नक्कीच घेऊन येतं. आणि पाहू शकाल सगळे प्रेक्षक वर्ग किंवा सगळे आमचे मान्यवर या क्रिकेटच्या प्रेमापुरती इथपर्यंत पोहोचलेत. आणि त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून जे नाही पोहोचू शकले ते घर बसले आनंद देखील घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आणि मनपूर्वक आभार देखील आहेत की तुम्ही इतकं चांगलं प्रेम करता आमच्या स्पर्धेवरती आणि असंच प्रेम राहू द्या क्रिकेटवरती आणि आमच्या उमेलमान प्रीमियर लीग 2024 आणि येणाऱ्या पर्वांमध्ये. धावा फळकावरती आहेत 38. विजयासाठी 34 धावा आहेत. विजयासाठी 12 चेंडू, 49 धावांची गरज. बनवायच्या 12, 49. गोलंदाजीवरती सागर. पहिला बॉल उडवला, एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं जाईल. उत्तर द्यायला सुरुवात केली. पंचांचा इशारा या चेंडूवरती चौकार. मेरे ही चर्चे होठों पे है बस मेरा नाम रंगों भरी. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील. 38 आकड्यावरती थोडस पाठी ठेवली लेंथला. टप्पा पडल्यानंतर बोट फिरवली होती. चेंडूला आपण स्विंग होताना पाहिला, कट होताना पाहिला आणि त्यानंतर
एक धाव इथे जमवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती. 83 चा रन चेस दिला गेला. 39 धावा आतापर्यंत बनवलात. काहीशा चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. अर्थात चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 10 आणि 10 मध्ये 44 धावा बनवायच्यात. जी पारी अमित जयस्वालने साकारली होती तशीच पारी या 10 चेंडूवरती बनवायच्यात आता. पुन्हा एकदा थोडस बांधून ठेवलं गेलं गोलंदाजाने. मोठे फटके पाहायला मिळाले मध्यांतर. सागरच्या विपक्षामध्ये एक 6 पाहिले आपण. नवीनच्या विपक्षामध्ये 3 6 पाहिले होते. नवीनचं शरद थोडंसं महागडं गेलं पण त्यानंतर विशाल आले. विशालने त्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा आता सागरला आपण पाहतोय. 40 धावा फलकावरती आहेत. इथे पुन्हा लॉब करण्याचा प्रयत्न. हो, पोचले होते क्षेत्ररक्षक. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट्स घेतले गेले आणि त्यानंतर एकच सिंगल धाव पाहायला मिळेल. इथून जर चेंडू मिस झाला तर कदाचित कव्हर्सला चौकार पाहायला मिळाला असतं कारण की क्षेत्र पूर्ण खाली होतं आणि इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. जाऊन पोहोचली गेली 41 आकड्यावरती. 8 मध्ये 42 धावा अजून देखील बनवायच्यात. आणखी एक चांगला बॉल. अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. 7 चेंडू 42 धावा होतील का? मानवसाठी पारितोषिक आणखी वाढलंय. मंगेश मामा आणि दर्शित मामा यांच्याकडनं जे 1000चं होतं ते जाऊन पोहोचलं 2000 वरती. इथे पहा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले आणि फेकी पर्यंत धाव बनवली जाईल. एक आणि एका सिंगलच्या मदतीनं आता मॅचचं पारडं देखील थोडस का होईना पण आता झुकतंय. आता वळण घेत आहे जे परिंदा किंग्स कडे आणि हळूहळू का होईना पण जो विजयाचा दरवाजा आहे ना, जो मेगा फायनलचा डोर आहे ना, त्याची गुरु किल्ली दिसायला सुरुवात झाली आहे आणि येणारे पुढचे 6 चेंडू चांगले हाताळले गेले. अतिरिक्त धावा दिल्या नाही गेल्या. मोठे फटके रोखले गेले तर मग मेगा फायनलचा दरवाजा खोलेल टीम परिंदा किंग्स. पहिला संघ असेल जो मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. परिंदा किंग्स संघाने जर बघितलं तर सुरुवातीच्या मॅचेस मध्ये स्ट्रगल केला पण आता परिस्थिती बदलतीये. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे थोडीशी मिसफील्ड घडेल. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 धावा आल्यात. असून देखील 37 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ज्याच्या नावावरती पर्पल कॅप आहे संजय पाटीलला पाहतोय. सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि धावेंमध्ये जर बघितलं गेलं तर 2 फलंदाज पाहतोय की जे टॉप वरती सध्या आहेत. अमित जयस्वाल 102 धावा आणि गणेशच्या देखील 102 धावा पाहतोय ऑरेंज कॅपच्या फाईट मध्ये. हा पहा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव त्याने बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती
जाऊन पोहोचली गेली आहे 48-48 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. पहिला संघ आहे जो मेगा फायनल कडे आगेकूच करताना आपण पाहतोय. इथे मिस केला गेलाय, रक्षकाने अडवलाय चेंडू चांगल्या पद्धतीने. बघा अजूनपर्यंत मॅच सोडत नाही, शेवटपर्यंत एफर्ट्स घेत आहेत. आणि इथे जर बघितलं गेलं जर संजय पाटीलने विकेट घेतली तर डॉक्टर ब्रँडी ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज संजय पाटीलसाठी आहे. मोस्ट विकेट टेकरच्या नावाच्या लिस्ट मध्ये वल दर्जावरती आहे संजय पाटील. खेळण्याचा प्रयत्न केलाय. नो मास लाड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठीमागे डीप मधनं क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करण्यासाठी पोहोचले गेले. आता औपचारिकता चेंडूंची राहिली एक आणि या एका चेंडूच्या समाप्तीनंतर परिंदा किंग्स जाऊन पोहोचणार आहेत ती मेगा फायनलची गुरु किल्ली घेऊन मेगा फायनलच्या ट्रॉफीकडे. मेगा फायनलचा दरवाजा ओपन करण्यासाठी तयार आहेत. हम जीतने के लिए यहाँ पे आए थे और मैच भी जीती और सबके दिल भी जीते हैं टीम परिंदा किंग्स. आणि इथे पहा मोठा फटका आलाय पण मॅच जिंकले परिंदा किंग्सने. वा जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. गोलंदाजी जशी पाहिजे होती तशी झाली. बॅटिंग वरती तुफान आलं आणि हे तुफान मेगा फायनल पर्यंत जाऊन ठेवलंय परिंदा किंग्स संघाला. चला लगेचच आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे.